तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, तुका म्हणे दिगंबर, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, विठ्ठल विठ्ठल ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, यदक्षरमनाख्येयमानन्दमज केवलं, श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकर, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्यात, अखंडानंद रूपाय संविज्ञान प्रदायिने भवदभांत दिनेशाय श्री गुंडाख्य गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान। देहनिवासी जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा हा 5 चरणाचा भगवान श्री दत्तात्रेयांचं अवधूतांचं सुंदर वर्णन करणारा आणि तत्संबंधानं आपला भाव व्यक्त करणारा स्वरूप वर्णनपर भावपर असा हा अभंग आहे। उद्या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणाऱ्या तत्वस्वरूप असणाऱ्या श्री गुरु दत्तात्रेयांचा जयंती उत्सवाचा महत्वाचा दिवस। एक तप झाली आपण या ठिकाणी श्री सिद्ध हनुमंताच्या सान्निध्यात याच कालावधीमध्ये सर्व परिसरातले एकत्र येऊन सेवा करतो। प्रत्येकाची नाव घेण्याची आवश्यकता नाही। ही सर्व मंडळी जी श्रद्धेनं येत आहेत, प्रेमानं येत आहेत, आवडीनं येत आहेत, सेवेच्या भावनेनं येत आहेत आणि त्यातून आलेली ही सर्व मंडळी आपल्या सह श्रोते, माता भगिनी, टाळकरी, गायक, वादक सर्वच गेली 12 वर्ष
प्रत्येक जण येऊन आपली ही सेवा करतोय, आवडीनं करतोय. कुठलीही गोष्ट सलग सातत्यपूर्वक टिकवणं सोपी गोष्ट नाही. 12 वर्ष एखादा विषय कायम नित्या नियमानं करणं सोपं नाही. हनुमंतरायाचं सुंदर मंदिर आहे, जागृत स्थान आहे. इथं आपण परिसरातले सर्व अगोदरचे रहिवासी आणि नंतरून बाहेरून आलेले सर्व वेगवेगळ्या विभागातले भाविक, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या परिसरातून आपण सगळे इथं आलात. आणि मग हनुमंतरायाचं नित्य दर्शनाचा आपल्या बऱ्याच जणांचा नियम बनला. असं आहे, मंदिर त्याला म्हणतात ज्या मंदिरामध्ये नित्य उत्सव होतो. मंदिरामध्ये प्रतिष्ठित असणारी देवता तेव्हा प्रसन्न होते जेव्हा तिला भेटण्याकरता, तिच्या दर्शनाकरता रोज तिचे भक्त येत असतात. केवळ एक दिवस मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे जबाबदारी संपत नाही महाराज. उलट ज्या भागात मंदिराची निर्मिती होते त्या भागातल्यांवर खूप मोठी जबाबदारी येते की रोज त्या मंदिरामध्ये देवाला नैवेद्य झाला पाहिजे. म्हणजे देवाचं रोज स्नान पूजन झालं पाहिजे. कारण स्नान पूजन झाल्याशिवाय देवाला नैवेद्य नाही, नैवेद्याशिवाय आरती नाही. सकाळची जशी तशी संध्याकाळी यथा देहे तथा देवे. जसं आपल्याला तहान भूक आहे तशी देवाला सुद्धा आहे अशी कल्पना करावी लागते. परमात्म्याला आपण जो नैवेद्य समर्पण करतो त्यातल्या एका कणाचीही गरज नाही. तुमचं आमचं भरण पोषण आणि त्याबरोबर पचन पाचन तोच करवतोय. आपली काय ताकद आहे. पण कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करताना आम्हाला हा घालून दिलेला परिपाठ आहे, दिलेली सेवा आहे की जे आपण करतो, जे आपण खातो, जे आपण म्हणून यत करोसी यदशनासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्करोश्व मदर्पणम. देवाचं हे सांगणं आहे. जे काही करशील अथवा हन भोग भोगीसी, चांगले का उत्तम हा विषय नाही. कुठल्याही प्रकारचे भोग भोगत असशील ते तुलेही सकळ अर्पिसी माझी ठाई. उत्तम मध्यम हन कुठलेही भोग भोगत असतील पण ते सगळे मला समर्पित कर. मग त्याची प्रतिकूलता तुला होणार नाही. प्रतिकूल असणार विष सुद्धा भगवत समर्पित झालं तर ते अमृत होतं. मीराबाई महाराजांना विचारा. लक्षात ठेवा, आघात सुद्धा हितकारक होतो जेव्हा आम्ही तो भगवत प्रसाद समजतो. तुका म्हणे हित होयतो आघात. आघात सुद्धा हितकारक होतो. हित होयतो व्यापार ते व्यापाराच्या दृष्टीने, पण आघात सुद्धा हितकारक होतो. हो, प्रतिकूलता सुद्धा अनुकूलतेत बदलते. वाईट अनुभव सुद्धा चांगला होऊन पुढे येतो. फक्त त्याकरता सेवाभाव आणि ज्याच्या शरणागती, ज्याच्या आश्रयाला आपण आहोत त्याच्याविषयी परिपूर्ण निष्ठा लागते. निष्ठेचा अभाव असला तर केलेले कुठलेही उपचार उपयोगाचे नाही. भावतो कारण साय होतो नारायण, किंवा धीर तो कारण साय होतो नारायण. धीर लागतो, भाव लागतो. भावाशिवाय परमात्मा कृपा करत नाही. आपण सर्वजण त्या भावनेनं हा 12 वर्षापासून उत्सव करतात. त्यात 12 वर्षानंतर आज ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला नाशकात राहून आली. माझा भाग्याचा दिवस. खरी गोष्ट आहे, बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये स्थानिक घरातल्या माणसाचा नंबर केव्हा लागायचा. पण काही पूर्व पुण्य होता ठेवा तो या भावा सापडला. माझ्या वाट्याला ही सेवा. काय सेवेला अभंग घ्यायचा पुन्हा प्रश्न असतो. कारण तुम्ही सगळे वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या प्रकारची कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. माझ्यासारख्या माणसाला संप्रदाय विचार सोडून कुठंच जाता येत नाही.
दुर्दैवानं बांधून टाकलंय आम्हाला, काय करताय. त्यामुळं नाईलाज आहे. कारण तो हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल, हा तुकोबारायांनी दिलेला विचार आम्ही जगतो. जे आवश्यक आहे, ज्यानं हित होईल ते सांगा. आणि ज्यानं सांप्रदायिक जीवन आपल्याला जगण्याकरता मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन आतून होईल असं बोलावं, असं सांगा. याच परिपाठात आम्ही वाढलो. गुरुवर्य वैकुंठवासी दुंडा महाराजांपासून, वैकुंठवासी दादा अर्थात गुरुवर्य भानुदास महाराजांपासून, देगलूरकरांपासून हीच आमची परंपरा. त्यामुळे ती सोडून तर चाकोरीच्या पुढे जाता येत. म्हणजे उलट आता बोलू का बोलू नये प्रश्न आहे, पण असं चाकोरी बाह्य कीर्तन ऐकायला जरी बसलं तरी अनेकांचे आक्षेप आमच्यावर येतात. इथपर्यंत पंचायत आहे. महाराज तुम्ही तिथे, अरे बाबा काय अडचण आहे, हरकत काय आहे, सगळ्यांचं ऐकावं. वैकुंठवासी गुरुवर्य दुंडा महाराज पैठणला वारी असायची नाही. पैठणच्या वारीत मुद्दाम संध्याकाळी म्हणजे लोहिया महाराज फडावर महाराजांचं कीर्तन असायचं. आणि कीर्तनाच्या अगोदर आणि नंतर दोन्ही वेळेस महाराज सोबत 7-8-10 जण असायचे. त्यांना म्हणायचे बाजूला थांब, मला जायचं आहे. मग दोघांना सोबत घ्यायचे गंभीर. आणि त्या परिसरातले असणारे आमचे गोपाळभाऊ असायचे, त्यांना घेऊन जायचं. जैतून बी जयदास महाराजांचे कीर्तन असेल आळवण वारीत, पायी वारीत, ते ऐकायचं. तसं पैठणच्या वाळवंटामध्ये ज्यांची ज्यांची कीर्तन चालू आहे कुठंतरी जाऊन निवांत बसावं, ते ऐकावं, कोणालाही कळू देऊ नये की महाराज येऊन बसले. आणि मग अर्धा पाऊण तासांनी तर शेवटी महाराज आहेत ते, किती झाकून ठेवला तरी दिव्याचा प्रकाश काय लपून राहतो. मग ते कळायचं. आणि महाराज येऊन बसले हे कळालं की मग काय, अंगम गलितम फलितम मुंडम तशी गोष्ट आहे. घाम सुटायचा. महाराज म्हणायचे किती गोड सांगत होता, तुला काय गरज पडली सांगायची, महाराज आलेत म्हणून रागवायचं. सोपं नाही महाराज, मोठे पण उगाच मिळतो. नोहे थोर पण मिळेत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वय. जगात धाकुटे होईजे तई, काय शब्द आहे ज्ञानोबा राहायचं. लहानपण दे विठ्ठल विठ्ठल थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे. जगा धाकुटे होईजे तई जवळी क माझी, देवाचे बोलणं आहे. मोठं पण बाजूला ठेवा, अभिमान बाजूला ठेवा. बलाचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, सत्तेचा अभिमान, ऐश्वर्याचा, ज्ञानाचा, विरक्ततेचा, कुठलाही असो बाजूला ठेवा. आपल्याला खूप कळतं, भगवत कृपा आहे, कळतंय, आनंदाची गोष्ट आहे. पण एकाहुनी बळी रे आहे इथं कमी नाही. अरे सगळ्या जगाला ज्ञान प्रदान करणारे, त्रिभुवनाला या ब्रह्मांडाला भगवान भोलेनाथ, ते सुद्धा काकभूषुंडी ऋषींच्या कथेला जाऊन श्रवण करायला बसतात. एवढं लक्षात ठेव. सर्व जग ज्यांचं भजन करतायत ते भगवान भोलेनाथ सुद्धा भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. काय कारण, कशासाठी, जरा विचार करायचा. अरे भगवंताची जवळीक, सान्निध्य प्राप्त करायचं आहे, प्रेम प्राप्त करायचं आहे, तो स्नेह, तो आनंद अनुभवायचा आहे, तर त्याकरता हे सगळं सोडावं लागतं. हे कसं सोडावं आणि त्याकरता काय काय करावं, केलं पाहिजे, हे सांगण्याकरता स्वतः भगवान एक दोघं नाही 3 जण एकत्र आले आणि एकत्र येऊन या अवतार स्वरूपानं प्रकट झाले. तो भगवान दत्तात्रेयांचा अवतार. मार्गशीर्ष महिना आहे सध्या. मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य काय आहे? मार्गशीर्ष महिन्यात काय करतात? मार्गशीर्षाचा गुरुवार, बरोबर आहे. वैभव लक्ष्मीचं तेवढ्या करता मार्गशीर्ष सध्या प्रसिद्ध आहे.
अजून काय मार्गशीर्षाचं वैशिष्ट्य? मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान आपली विभूती सांगतात. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात वर्णन करताना भगवान म्हणतात, माझ्या एकूण 75 विभूती प्रधान मी तुला सांगतो. त्यामध्ये मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. हा कुसुमाकर म्हणजे वसंत. ऋतूंमध्ये वसंत आणि महिन्यांमध्ये मार्गशीर्ष ही माझी काय आहे? विभूती आहे. तो म्हणजे मी आहे असं समज. म्हणजे श्रावण कार्तिक बाकीच्या सर्व महिन्यांपेक्षा मार्गशीर्ष ऋतू, मार्गशीर्ष महिना हा सर्वात महत्वाचा पुण्य प्रभावी आहे. काय कारण असेल? त्यात वैभव लक्ष्मीचं व्रत करतात म्हणून, गुरुवारचं व्रत करतात. अरे नाही, हे तर लौकिक आहे. या निमित्तानं का होईना व्रतस्थ होऊन मनुष्य कुठेतरी नियमात जीवन जगतो आणि घरातल्यांना सुद्धा त्या दिवशी त्या नियमात बांधून खाण्यापिण्यावर सुद्धा बंधन आणतो. म्हणून त्या व्रताचं महात्म्य ठीक आहे, तेवढ्या पुरता. वृत्ती स्थिर झाली की पैसा कसा कमवायचा याची अक्कल आपोआप येत असते. त्यामुळं वृत्ती स्थैर्याकरता उपवास हे निमित्त आहे, व्रत हे निमित्त आहे महाराज. लक्ष्मी एक प्रकारची, थोडी 8 प्रकारची लक्ष्मी आहे. धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, संतान लक्ष्मी, वैभव लक्ष्मी वेगवेगळ्या प्रकारची आहे. ज्ञान रूपानं असणारी ती सुद्धा, जाणीव रूपानं संवित स्वरूपानं असणारी ती सुद्धा लक्ष्मीच आहे. आम्हाला नेमकं वैभव लक्ष्मीचं स्वरूप म्हणजे खूप काहीतरी मिळेल. हे लोक तर काय काय करतात महाराज, मला काय करायचं आहे ते त्यांचं करोत विचार आहे. पण या सगळ्या गोष्टीत एखादा येऊन चुपचाप डोळे बंद असताना वस्तू उचलून घेऊन गेला तर मग रडून काय उपयोग? अक्षरशः अंगावरचे दागिने देवासमोर ठेवून त्याची पूजा करतात का, याच्यात भर पडावी म्हणून. आणि एखाद्या हुशार माणसाच्या लक्षात आलं जाता येताना तर त्याच्या संपत्तीत नक्की भर पडते. ज्यानं व्रतात मांडलं त्याची जाते, पण ज्यानं बघितलं त्या मात्र बरोबर घेऊन जातो. ही परिस्थिती आहे. कशाची लालसा? काय मिळवण्याची? शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. त्याच्याकरता तळमळ आहे. कशाकरता तळमळ आहे माणसाची? जे संपणार आहे त्याच्यासाठी. नाशिवंत आटी प्रिया पुत्र ध, त्याच्याकरता हा मार्गशीर्ष महिना आहे. भगवान जेव्हा आपलं विभूतिमत्व सांगतात, विभूती शब्दाचा विचार करताना सांगितलं विशेषेण भूतवा, जे विशेष रूपानं प्रकट होतं ती विभूती आहे. आणि त्याकरता भगवंतानी एक फुटपट्टी दिली, एक माप दिलाय. यद यद विभूती मत्सत्वम श्रीमधुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छतवम मम तेजंश संभवम. त्यावर ज्ञानोबरायांची ओवी आहे, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं जिथं संपत्ती आणि दया. संपत्ती म्हणजे काय? कोणती संपत्ती? बँकेत असणारी, गल्ल्यात असणारी, पाकिटात असणारी, तिजोरीत असणारी. मग कोणत्या संपत्तीचा विचार आहे? दैवी संपदेचा विचार आहे महाराज. 2 प्रकारची संपत्ती, एक दैवी आणि दुसरी आसुरी. 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या याचा विचार केला आहे. दैव आसूर एवच, 2 प्रकारची संपत्ती. मग बंधनात टाकणारी निबंधाया आसुरी मता, आसुरी संपत्ती बंधनात टाकणारी. आणि दैवी संपत्ती ही दैवी संपद विमोक्षाय, ती मोक्षाकरता समाधानाकरता कारण ठरते. कोणती दैवी संपत्ती आहे? दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. अहिंसा, सत्यम, क्रोधो, त्याग, शांतीर, पैशुणम, दया, भूतेश्वलो, लुप्तम, मार्दवम, ह्रीचापलम. हे सगळे वेगवेगळे 32 लक्षण आहेत. ही संपत्ती ही लवकर येत नाही. अहिंसा एवढी सोपी आहे. सत्य, खरं बोलायचं. ताकद लागते महाराज खरं बोलण्याकरता.
अशी वेळ येते की माणसाच्या प्राणाची बाजी लागते, तो सत्य सोडत नाही, तो हरिश्चंद्र. बाकीची आपण कधी कधी खरं बोलतो, बाकी इतर वेळी. आणि खरं बोलतो म्हणजे खरं बोलल्यासारखं आपल्याला वाटतं, त्यातही बरीच लपवालपवी असते. नाही चालत. म्हणून या दैवी संपत्तीतल्या 26 गुणांपैकी कुठलं तरी एक लक्षण, आणि त्याबरोबर दया. दया कुठला गुण आहे? तिथेही संपत्तीत दया लक्षण आहे, आणि इथेही संपत्तीत वेगळा विषय. संपत्ती बरोबर दया आहे. कोणती? सर्व भूत मात्राच्या करता त्याचा उपयोग झाला पाहिजे, ही भावना. ही संपत्ती आपल्याजवळ उपलब्ध आहे दैवी गुणातली, ती दयाभावानं इतरांच्या उपयोगाकरता जो आणतो, ज्याच्या माध्यमातून येते, त्याला म्हणतात विभूती. विभूतिमत्व म्हणजे काय? विभूती स्वरूप आपल्याला विभूती माहिती आहे, ती बभूती अर्थानं. विभूती म्हणजे अभंगातही शब्द आहे, पण अंगारा या अर्थानं विभूती हाय, तीही विभूतीच. फरक एकच आहे, ती विभूती आहे. आणि इथं ज्याचा विचार केलाय 75 विभूती आहेत. काना मात्र वेलंटी ज्याला कळाली त्याला कळेल. विभूती वेगळी आणि विभूती वेगळी. चमचा वेगळा आणि चमचा वेगळा. कळालं काय? चमचा वेगळा आणि चमचा वेगळा. चला वेगळं आणि चला वेगळं. चल अचल हा अर्थ चला, कल्पतरूंचे आर चला. चल आणि अचल या अर्थानं चला. चला काय, कुठे फिरायला जायचंय? चला कल्पतरूंचे आर चला. शब्दातला महत्वाचा भाग लक्षात घ्या, कारण अनेकदा अशा गोष्टी ऐकायला मिळतात. दाखे जोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान. जानवं माहित होतं ही जानवी. काय नेमका काय? जान्हवी का जानवी? जान्हवी शब्दाच्या महत्वात लक्षात घ्या, त्यातला उच्चारानुसार अर्थ बदलत जातो. महाराज मी नेहमी सांगत असतो, या या कोणी आलेलं नाही, बघू नका. या या काय सांगितलं? या म्हणजे निघा आता. एकीकडे या शब्दानं तुम्हाला कळालं की कोणीतरी आलंय, कोणाचं तरी स्वागत होत आहे. आणि एकीकडे दुसऱ्या या शब्दामागे फक्त शब्दाच्या उच्चारावर जोर दिला. काय परिणाम झाला? अर्थ बदलला. महाराज कुठल्याही शब्दकोशामध्ये किंवा त्याचा अर्थ या शब्दाचा अर्थ आता निघा असा होत नाही, पण त्याच्या मागची ताकद शब्दाच्या उच्चारातली बदलली, आरोह अवरोहातली, त्याच्या स्वरातली लगेच अर्थ बदलतो. विभूती या मार्गशीर्ष महिन्याला विभूती म्हटलंय. जगताचं, समष्टीचं, सर्वांचं कल्याण व्हावं, यावत भूतमात्रांना उत्तम मार्गाचं दर्शन घडावं आणि त्या मार्गदर्शनानं त्यांनी अनुसरण करावं, ह्या विचार जगाला देण्याकरता या मार्गशीर्ष मासामध्ये भगवान दत्तात्रयांचा, श्री गुरूंचा तत्वरूपानं, त्रिगुणात्मक रूपानं, त्रैमूर्ती स्वरूपानं अवतरण झालं. म्हणून या मासाला श्रेष्ठ मास म्हटलंय. नाही तर उत्तम हा चैत्र मास, त्याला उत्तम म्हटलंय, पण विभूती नाही म्हटलं. नाही का? चैत्र महिन्याचं वर्णन करताना उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस वर्णन केलंय की रामरायाच्या जन्माच्या, उत्तम म्हटलंय. पण मार्गशीर्ष महिना, मासानाम मार्गशीर्षोहम, तो मी मार्गशीर्ष महिना आहे भगवान म्हणतात. का? दोन कारण आहेत. मार्गदर्शन करणारे दोन श्री गुरु, जगद्गुरु या कालामध्ये प्रकट झालेत. एक गुरु तत्वरूपानं प्रकट झाले आणि एक भगवान श्रीकृष्ण समरांगणावर, कुरुक्षेत्रावर गुरुरूपानं प्रकट झाला. भगवद्गीतेची जयंती सुद्धा याच महिन्यात
आणि भगवान दत्तात्रेयांचा जन्म सुद्धा याच महिन्यात. गीतेत काय आहे? गीतेत आमच्या करता उपदेश आहे. निमित्त अर्जुनाचा आहे आणि सांगितलंय आमच्या करता. अर्जुनाचे निव्याजे गीता उपदेशिले श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाच्या वर असणार जे ओझ आहे जन्म मरणाचं, त्या भीतीचं, मरावं असं कुणाला वाटत नाही. आणि अमुक एक ठिकाणी जन्म व्हावा असं ठरवलं तरी आपल्या हातात पराधीन होता. पण या बाबतीत आपल्याला वाटत असेल आपली सत्ता सर्वत्र आहे. नाही म्हणायचं. ना जन्माच्या बाबतीत आपण स्वतंत्र आहे, ना मरणाच्या बाबतीत स्वतंत्र आहे. पुढचं सांगू, मिळालेलं समोर आलेलं अन्न पोटात जावं आणि ते पचावं या बाबतीत सुद्धा आपण पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवान सांगतात लेय, खाद्य, पेय, चोष्य या 4 प्रकारचं अन्न मी पचवतो, ती माझी सिद्धी आहे. समोरच्याला वाटत असेल आपण काही पण खाल्लं ना तरी पचत. अभिमानानं सांगतात तो लोक, महाराज कशाला माळ लागते, काही गरज नाही आम्हाला माळीचे, मोठ्याचं खाल्लं तरी पचत. लाज वाटत नाही महाराज माणसाची. निर्लज्जपणाचा कळस असतोय. माणसाचं खाणं माणसानं खावं, जनावराचं कशाला खावं. ज्यानं वृत्ती बदलते, वृत्ती बिघडते आणि आपलं समाधान आपल्यापासून दूर जातं, अशा प्रकारचा आहार आणि विहार काही उपयोगाचा. उपदेश करताना सद्गुरु श्री गुरु सांगतात, बाबा योग्य आहार असू, युक्ताहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्त स्वप्नावबोधस्य. का सांगतात? युक्त आहार विहार. अहो, ज्या भगवंतानं या यादवांसाठी सुवर्ण नगरी द्वारिका निर्माण केली, 56 कोटी यादवांना एका रात्रीतून मथुरेतून व्रजातून द्वारकेत आणून बसवलं. कोणत्या गोष्टीची कमतरता यांच्या जीवनात होती? पण जेव्हा प्रवास तीर्थावर हेच यादव एकत्र आले ना आपापसात भांडायला लागले, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम समजवायला गेले तर त्यांच्या अंगावर धावून गेले. म्हणाले, या सगळ्या कलहाला, या सगळ्या भांडणाला कारण हे दोघेच आहेत, यांनाच अगोदर मारा. कळालं का? ज्यांच्या करता परमात्म्यानं भगवंतानं अवताराला येऊन एवढं सगळं केलं, कोणत्याही गोष्टीची उणीव ठेवली नाही, ते सुद्धा भगवंतावर उलटले. महाराज आपली काय स्थिती आहे, कसला विचार करता? आपण तर 10 बाय 10च्या 4 खोल्या बांधल्या आणि पोरांकरता 3 पोरांकरता ठेवल्या तरी आपल्याला वाटतं आपण खूप काही केलं आहे. भगवंतानं सोन्याची नगरी निर्माण केली तरी त्याला सुद्धा सोडलं नाही लोकांनी. म्हणून काय केलं पाहिजे, नेमकं काय भूमिकेतनं जीवन जगलं पाहिजे हे भगवंतानं आपल्याला सांगितलं. म्हणून गीताचा उपदेश करणारे भगवान श्री गुरु रूपानं याच महिन्यात प्रकट झाले आणि जगाला, ज्याच्यामध्ये यदू आहेत, अलर्क आहेत, सहस्रार्जुन आहेत आणि जनार्दन स्वामी, 4 शिष्य आहेत भगवान दत्तात्रेयांचे. या 4घांच्या माध्यमातून भगवान श्री गुरु दत्तात्रेयांनी सर्वांना जो दिव्य उपदेश केलाय आपल्या जीवनातून, श्रीमद भागवतामध्ये बऱ्याच वेळा उल्लेख आहे, इतरही चरित्र ठिकाणी, इतरही पुराणांमध्ये उल्लेख आहे. पण अवधूत वेशात असणारे भगवान आणि त्या वेशात असताना, त्या स्वरूपात वावरताना भगवंतानी जे जगत कल्याणाकरता केलंय त्याचं संपूर्ण चिंतन महाराजांनी आत्ताच्या या अभंगात केलं. भगवान दत्तात्रेय आहेत ना, आपल्याला कथाभाग सगळा माहिती आहे, मला वेगळा सांगायचा नाही. भगवान दत्तात्रेय विष्णूंचे अंश आहेत. भगवान दुर्वास कुणाचे अंश आहे? दुर्वासजी कुणाचा अंश आहे माहिती आहे का? नाही माहिती. भगवान चंद्रमा कुणाचे अंश आहे माहिती आहेत का? नाही.
बरं, भगवान दत्तात्रय या स्वरूपात कोणकोणत्या देवतांना आपण एकत्र पाहतो? ब्रह्मा, विष्णू, महेश. मग ब्रह्मदेवाचं स्वरूप चंद्रम्याच्या रूपानं आहे. भगवान विष्णूंचं स्वरूप भगवान दत्तात्रेयांच्या स्वरूपानं आहे. आणि भगवान महेश शिव दुर्वासांच्या स्वरूपानं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय, निर्मिती, सांभाळ आणि नाश या 3 क्रिया या संपूर्ण ब्रह्मांडात सतत चालू आहेत. केवळ जगात नाही म्हणत मी, ब्रह्मांडात. असं 1-2 ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड आहेत. आणि या अनंत ब्रह्मांडामध्ये ही क्रिया सातत्यानं चालू आहे. निर्मिती, स्थिती आणि लय. उपजे ते नासे, नासिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे सगळं यालाच संसार म्हटलाय, ह्यालाच घटिका यंत्र म्हटलंय. याच्या एका मागोमाग येणाऱ्या लाटा आहेत. लाटा थांबतात का? लाटा केव्हा थांबतात? ज्या क्षणी वाऱ्याचं वाहन थांबेल त्या क्षणी लाटा, आणि वारा वाहन थांबेल का? नाही. मग लाटा येणं थांबतील का? तसं अखंड ही गतिमानता या सृष्टीच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचतत्वच आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. यातलं आपण काही निर्माण करू शकत नाही. फक्त यांचं एकत्रीकरण करून वेगवेगळ्या गोष्टीची निर्मिती करू शकतो. याच्या पलीकडे काय करतो? निर्मितीतही याच 5 तत्वांचा उपयोग आणि विलयानंतरही या 5 तत्वांचं स्वरूप. याच्या पलीकडे काही नाही महाराज. मग या पंचतत्वांचं आणि या पंचतत्वानं बनलेल्या शरीराचं, त्या शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्य स्वरूपाचा परिचय, त्या आत्मस्वरूपाचा परिचय महात्मे संत श्री गुरु करून देतात. उपाधी माझी गुप्त, शरीर ही उपाधी आहे, तिच्यामध्ये गुप्त रूपानं चैतन्य आहे. जे चैतन्य केवळ इथंच नाही तर सर्वत्र आहे. आणि ते जाणून ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत काय पाहतात? महात्मे काय पाहतात? व्यक्तीचा आकार, व्यक्तीचं नाव, रूप पाहत नाही. महात्मे त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या, अंतरंगात असणाऱ्या, आत असणाऱ्या, निवास करणाऱ्या त्या आत्मस्वरूपाला पाहतात. त्या आत्मस्वरूपाचं दर्शन, आत्मदर्शन घडवणारे जे आहेत त्यांना ज्ञानी म्हणतात. आणि ते ज्ञानी जे ज्ञान संपादन करतात ते केवळ श्री गुरूंच्याच द्वारा आहेत. ज्ञानोबाराय वर्णन करतात, गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानार्थी जैसे. श्री गुरुद्वारा प्राप्त एवं परंपरा प्राप्तम, परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन, हे आपुले ज्ञानोबाराय वर्णन करतात. पहा जरा. नादि गुरु शंकरा पासोनी हे शिष्य परंपरा, बोधाचा जाहला संसारा मोती. कुठून आमची परंपरा आहे? खिशातून काढलं लोकांना वाटलं असं नाही. आम्ही मनोमार्गाने जाणारे नाही. आमच्या पाठीमाग परंपरा आहे, वडिलांची परंपरा, जन्मदात्याची नाही, वाड वडिलांची, थोरा मोठ्यांची परंपरा आहे. आणि ती मिराजदारी घेऊन आम्ही बाहेर जातो, वावरतो. अभिमानानं सांगतात का? कारण या महात्म्यांनी अवताराला येऊन जगत कल्याणाकरता प्रत्येकाला या विचाराची जाणीव दिली. जेव्हा त्यात उणीव वाटायला लागली तेव्हा भगवंतानं स्वतः अवतार धारण केला. तो हा अवतार मार्गशीर्ष मासातला. भगवान कुणाचे पुत्र म्हणून जन्माला आले? भगवान दत्तात्रय कुणाचे पुत्र आहेत? माता अनुसूया आणि पिता अत्री. अत्री ऋषी. कुठले स्थान होतं त्यांचं? कुठं राहत होते अत्री अनुसूया? चित्रकूटावर मंदाकिनी नदीच्या किनारी अत्री आणि अनुसूयेचा आश्रम आहे. अत्री या शब्दाचा काही अर्थ आहे? अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे हे त्रिगुण, हे 3 विकार, काम, क्रोध आणि लोभ, हे 3 विकार किंवा सत्व, रज आणि तम, या 3 गुणातून निर्माण होणारे विकार ज्यांच्या ठिकाणी नाहीत
ते कोण आहेत? अत्री. त्रिगुणातीत असणारे, विकार रहित असणारे अत्री आहेत. आणि माता कोण आहे? अनसूया. असूया, असूया म्हणजे द्वेष, मत्सर हा जिच्या ठिकाणी नाही, जी दुसऱ्यांची स्पर्धा करत नाही, जी दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट विचार करत नाही, असूयारहित बुद्धी जिची आहे, शुद्ध अंतःकरणानं संपन्न आहे, ती अत्रींची पत्नी अनसूया आहे. संपूर्ण परिसरात चित्रकूटाच्या दुष्काळ पडला महाराज, पण माता अनसूयेचं पातिव्रत्य एवढं सिद्ध होतं की स्वर्गातली असणारी गंगा, जिला मंदाकिनी म्हणतात, पृथ्वीवर तिला जान्हवी गंगा किंवा भागीरथी गंगा म्हणतात, स्वर्गामध्ये तिला काय म्हणतात? मंदाकिनी गंगा म्हणतात, आणि पाताळामध्ये तिला काय म्हणतात? पाताळामध्ये तिला भोगावती गंगा असं म्हणतात. या मंदाकिनीनं स्वतः स्वर्गातून येऊन माता अत्री आणि अनसूयेच्या आश्रमापासून व्हायला सुरुवात केली. आजही आपल्याला मंदाकिनीचं दर्शन चित्रकूटावर होत. मी कशा करता सांगतो ऐका. बोलावलं नाही माता अनसूयेनं, आपण होऊन भगवती मंदाकिनी गंगा आली का? तीर्थी कुर्वंती तीर्थाने, साधूंचं स्वरूप महाराज म्हटलं असेल, पण मातेची सेवा आपल्याला करायला मिळेल म्हणून माता मंदाकिनी गंगामाई तिथं आल्या. एवढं वैभव आहे, एवढं पातिव्रत्य आहे महाराज. सोपी गोष्ट आहे का? आपण कथा ऐकतो नेहमी, कथा सांगणारे कथा रंगवून सांगतात, पण सांगताना भाव बदलला जातो, त्यामुळे पंचायत आहे. आपल्याला कथा काय माहिती आहे? देवर्षी नारद महाराज एकदा कैलासाला आले, हीच कथा तुम्हाला माहिती आहे. कैलासाला आल्यानंतर भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला गेले. भोलेनाथ समाधीस्थ होते. माता पार्वती भगवान शिवांचं पूजन करून आलेल्या. आता भगवान भोलेनाथांच्या नैवेद्याकरता बहुतेक चुरमा, ते चुरम्याचे लाडू केलेले होते, 16 सोमवारला असतात, मग ते लाडू केलेले हातात दिले प्रसाद. तो प्रसाद घेतला. नारदांनी तो प्रसाद खाल्ला. गप खावा. गप नाही बसले, गप बसतील नारद कसे म्हणाले. त्यांनी तो प्रसाद खाल्ला. माता विचार करतायत, चेहऱ्याकडे पाहतायत. नारदांनी तो प्रसाद खाल्ला. सध्या न खाल्ला, काही बदल नाही, पण चेहऱ्यावर काही विशेष भाव दिसले नाही. मग आईसाहेबांना हे बघा, गृहिणीनं केलेला स्वयंपाक तिनं वाढला आणि जेवणारा जेवायला लागला, तर तिचं लक्ष त्याच्या पानाकडे नसतं, त्याच्या चेहऱ्याकडे आणि भांड्यांमध्ये जे शिल्लक आहे त्याच्याकडे असतं. ती गृहिणी संतुष्ट होते जिनं केलेला स्वयंपाक तिच्या करता मागे शिल्लक राहत नाही. सगळे पोटभर जेवले याचा तिला आनंद आहे. फक्त तिनं केलेल्या पदार्थाची स्तुती करणारा कोणीतरी भेटला. आमच्या महाराज लोकांना विचार, काय ताई, काय छान, वा, उत्तम, थोडं वाढवा अजून, थोडं वाढवा अजून. का? स्तुती कुणाला आवडत नाही महाराज? स्तुती स्तोतारण प्रिय देव सुद्धा, देवाला सुद्धा स्तुती प्रियता आहे, त्याला आवडते. आईसाहेबांना वाटलं सांगावं यांनी कसा काय झाला लाडू, म्हणून आईसाहेबांनी विचारलं, काय नारदा आवडला नाही काय? कसा काय होता प्रसाद? नाही, प्रसाद खूप छान होता, उत्तम होता, चांगला होता. असं मग परत देऊ? नाही, नको आता पुढे. का? पोट भरलो. अरे हो, पण इतके दिवस होतात कुठे तेच सांगतो ना. माता अनसूयेच्या आश्रमात होतो. आईसाहेब असा दिव्य आश्रम बघितला नाही मला. रोज माता अनसूया असाच चुरम्याचा प्रसाद करायची, भोलेनाथांचं पूजन करायच्या, सगळ्यांना प्रसाद वाटायचा. असा लाडू, असा स्वाद, आहा, अशी चव त्रिभुवनात नाही हो, कुठंच नाही. कळालं का? काय याला म्हणतात? असूया निर्माण करणं. असं हो. कोण आहे? आईसाहेब आपण जशा पतिव्रता आहात ना, तशा माता अनसूया महान पतिव्रता आहे. काय? महान. जोड लावली शब्दाची, म्हणजे मी पतिव्रता आणि त्या
असं बरं ठीक आहे, ऐसे येऊ जरा घाईत आहे, निघून गेले. असंच वैकुंठात, असंच ब्रह्मलोकात सगळीकडे पार्वतीबाई, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई तिघींच्या मनामध्ये नाही का कथा सांगताना अशीच सांगतात की नाही, ऐकले असतील तुम्ही अशा कथा. आणि मग तिन्ही देवता नाईलाज असतो, तिच्या पुढं कुणाचं चालतं का? अनुभव काय का? शक्ती आहे ती, चेतनाहीन शरीर काय उपयोगाचं? शक्तीहीन शिवाला किंमत कुठे? त्या शिव या शब्दात ती इकारांत आहे, शक्ती रूपानं. ती इकारांत काढून टाका, खाली काय राहतं? शव. तसं ती अर्धांगिनी आहे, काही चाले ना. तिघींनी सांगितलं ते बाकीचं काही माहित नाही, वचन द्या तेवढं काम करून घ्या. आणि मग तिन्ही देवता गेल्या कुठे गेल्या? अनुसूयेचा आश्रम कुठे आहे? चित्रकूटावर. त्या चित्रकूट पर्वतावर तिघही एकत्र आले, एकमेकाला पाहायला लागले. काय नारायणराव बोला, महादेवराव तुम्ही इकडं कसे? म्हणाले असं असं असं. होय, नारद आले होते काय? म्हणाले हो. लावलं का मला आपल्याला? चाललं. तिन्ही देवता आल्या. कुणाच्या दाराशी? बोलावलं होतं का? कथेतला हसण्याचा भाग आणि ते चेष्टा मस्करी सोडा महाराज. माता अनुसूयेची ताकद पहा. तिन्ही देवतांनी अनुसूयेच्या आश्रमात भिक्षा मागायला जावं आणि एवढा आग्रह त्यांच्या पाठीशी असणाऱ्या या तिन्ही शक्तींनी, ब्रह्माणी, रुद्राणी आणि वैष्णवी या तिन्ही शक्तींनी करावा आग्रह. सोपी गोष्ट. दाराशी आले. आपल्याला सांगितलं जातं काय मागितलं? अनुसूयेला यांनी भिक्षा मागितली. कशी मागितली? माता अनुसूया भिक्षा घेऊन आल्या. ते म्हणाले नाही नाही नाही, असली भिक्षा नको म्हणाले आम्हाला. मग आम्ही मागू तशी, मागू ती. काय देव सांगणार? मग त्यांना आलात, मी गृहस्थ आहे, माझा धर्म आहे. आलेल्या अतिथीचं पूजन करणं. अतिथी देवो भव. काय करू सांगा? काय मागितलं त्यांनी या तिन्ही देवतांनी? माता अनुसूयेजवळ भिक्षा मागितली. कशी भिक्षा मागितली? बोला की मोठ्यानं, माहित नाही का तुम्हाला? कशी मागितली? सांगायला लाज वाटते, कारण आम्हाला त्या शब्दाचा अर्थच कळाला नाही म्हणून लाज वाटते. वसनहीन होऊन, वस्त्रहीन होऊन, विवस्त्र होऊन भिक्षा दे असं मागितलं की नाही? म्हणजे काय मागितलं? नागवो होऊन, अंगावर कपडे नसले ना. अरे आमच्या या देवता आहेत, त्या असल्या मूर्खपणाचा विचार सांगतील काय? आम्हाला, आमच्या मुलांना, आमच्या परिवाराला सांगता आलं नाही आजपर्यंत. काय आहे? कुठलं वस्त्र आहे हो महाराज? बरं, या देवतांना, तिलाच काय सगळ्यांना तुम्ही आम्हाला नागवं पाहतातच ना. ते त्यांना काय नागवं पाहिजे गरज आहे कुणाला? जे आपल्याला दिसत नाही ते त्यांना दिसत नाही. देखवी ऐकवी एक नारायण, कसला विचार करता? लाज आपल्याला वाटते ती लोकांची, देहाची लज्जा आहे. प्रेताला वाटते का लाज? सगळ्यांच्या समोर अंगावर, अंगणामध्ये आंघोळ घातली जाते. आपण लाजेकाचे चारी बाजूने वस्त्र घेऊन उभे राहतो. त्याला काय कळतं? असते का जाणीव त्याला? आपल्या कल्पना जरा वेगळ्या आहेत, विचित्र आहेत. जरा नीट स्पष्ट ठेवा. देवता आमच्या एवढ्या हलकट नाहीत, आणि त्यांना सांगणाऱ्या त्यांच्या बायका सुद्धा एवढ्या हलकट नाहीत की दुसऱ्यांची परस्त्री नागवी पाहण्याची इच्छा करते. दुर्दैवानं आज हे कोणी सांगत नाही. वसनहीन, वसन म्हणजे कोणतं? वासनेच वस्त्र जोपर्यंत आहे तोपर्यंत बंधन आहे महाराज. वासन वस्त्राचं काम आहे आवरण घालणं, पांघुरणं. जोपर्यंत आपल्या दानामध्ये इच्छा आहे, वासना आहे, पुण्य मिळावं, फल मिळावं ही अपेक्षा आहे, तोपर्यंत त्या सत्कर्माचा काहीही उपयोग
परमार्थाच्या दृष्टीनं नाही, प्रपंचाच्या दृष्टीनं असेल. आपण संकल्प करतो की नाही, ममा आत्मना श्रुती स्मृती म्हणून, त्या संकल्पात त्या वासनेचं वस्त्र आहे, म्हणून त्याचं फलभोग आपल्याला भोगावा लागतो. आणि वासनाहीन होऊन, वसनहीन होऊन, निर्वासन होऊन, निर्वासन म्हणजे अंतःकरणामध्ये कसलीही कामना न ठेवता, संकल्प न ठेवता, इच्छा न ठेवता सत्कर्माचं अनुष्ठान करणं, समर्पण करणं, त्याग करणं, ती भिक्षा आम्हाला द्यायची. हे मागितलंय महाराज या तिघांनी. माता अनुसूया विचार करते, हे मागतायत आपल्याला, आलेले महात्मे आहेत, याचा शब्दार्थ घ्यायचा, वाच्यार्थ घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा का भावार्थ घ्यायचा? प्रत्येक वाक्याला 4 अर्थ असतात. शब्दार्थ किंवा वाच्यार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा आणि गुढार्थ वेगळा. त्या गुढार्थाला तत्वार्थ असं म्हणतात. कोणत्या अर्थानं तो शब्द घ्यायचा? ऐसेवांनी विचार केला, हे कशाला आलेत मला माहित नाही. माझ्या सतीत्वाची परीक्षा पाहू इच्छितात का? तुका म्हणे सती अग्न न देखे जा. आयुष्यात ती कधी पतीचा जाणारा अग्नी पाहत नाही, तिला सती म्हणतात. पतीचा जाणारा म्हणजे मेल्यानंतर त्याच्या पुढं मडकं धरून चालतात की नाही, त्या अग्नीस ती जाते, ती सुवासिनीच जाते, ती सती आहे. आता अनुसूया विचार करते, मी साध्वी आहे, पतिव्रता आहे, मी कधीही माझ्या मर्यादेत भंग केलेला नाही. आलेले अतिथी अपेक्षा करतायत, यांची भावना शुद्ध आहे का अशुद्ध हे पडरायची मला गरज नाही. मी कसं वागलं पाहिजे? संकल्प केला, आपल्या श्रीचरणांचं स्मरण केलं, यांच्या अंतःकरणात कुठलीही भावना असू दे, आता या क्षणाला त्यांच्या शब्दानुसार वागण्याकरता यांना बालकत्व यावं आणि माझ्या ठिकाणी मातृत्वाचा भाव यावा, ही बालक व्हावीत. महाराज संकल्प आहे, हे तिन्ही बालक झाली. सत्व, रज, तम ही तिन्ही गुणांनी संपन्न असणारे हे भगवान त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असे असणारे हे तिन्ही सत्व, रज, तम हे तिन्ही विशाल गुण हे सगळ्यांना व्यापून टाकतात. ते बालक झाले. नुसते बालक झाले नाहीत, एक लक्षात ठेवा, जो दुसऱ्या करता खड्डा खणतो त्याला खड्ड्यात पडावं. जो दुसऱ्याचे कपडे काढू पाहतो त्याच्या अंगावरचे कपडे निघून जातात. यांच्या अंगावर एकही कपडा राहिला नाही, हे दिगंबर झाले. लक्षात आलं का? बालक आहेत, जन्माला आलेले, नुकतेच, अंगावर कुठं वस्त्र आहे. भगवान ही लीला करतात. महाराज आम्हाला सांगताय, मार्गदर्शन करतात. वस्त्ररहित, कुठलंही आवरण रहित, अनावृत्त ब्रह्मस्वरूप म्हणजे दिगंबर स्वरूप आहे. आवृत्त ब्रह्म वेगळं आणि अनावृत्त ब्रह्म वेगळं. परमात्मा सर्वत्र, सर्वा घटी राम देहादेही सूर्यप्रकाश सहस्रे, असा अखंड आनंद रूपान आहे, व्यापक रूपान आहे, अनावृत्त आहे. त्या आनंदाला आवरण नाही, ना आभाना पादक आवरण आहे, कुठल्याच प्रकारचं आवरण नाही. महाराज कशाला तिकडे जाऊन वेदांतात? आवरण रहित, मल विक्षेप आवरण रहित, शुद्ध स्वरूप, विशुद्ध स्वरूप हे दिगंबर स्वरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, त्या अनावृत्त ब्रह्मस्वरूपाला माझा नमस्कार आहे. ते अवधूत स्वरूप आहे, दिगंबर स्वरूप, अनावृत्त स्वरूप भगवान प्रकट झाले त्यांच्या समोर. माता अनुसूयेच्या, अनुसूयेनं या बालकांना पदराखाली घेतलं, स्तनपान करून वगैरे वगैरे कथा आपल्याला माहिती आहे. सकाळचे गेलेले, दुपार होऊन गेली, जेवणाची वेळ होऊन गेली, संध्याकाळ व्हायला आली, अजून हे घरी आले नाही म्हणून तळमळल्या या तिघी. कोण कोण? तिघी कोण? पार्वती, सावित्री आणि माता. मग तिघी जणी आपापल्या घरून निघाल्या, कैलासाहून, वैकुंठाहून, ब्रह्मलोकाहून. आणि सगळ्या कुठं आल्या? तर चित्रकूट पर्वताच्या शिखरावर आल्या. तिघी जणी एकत्र आल्या, तिघी जणी एकमेकांना पाहायला लागल्या. तुम्ही इकडं कशा, तुम्ही कशा? म्हणाले असं असं झालं, नारदजी आले होते. बरोबर आहे म्हणाले, हा सगळा उद्योग त्यांचाच. तेवढ्यात नारदजी घाईघाईनं जाताना दिसले.
डोंगरेजी महाराज सांगत. घाई घाईनं नारदजी चालले, आकाशातनं जाणाऱ्या नारदांना पाहिलं. तेवढ्यात आईसाहेबांनी पार्वती मातेने सांगितलं, नारदजी नारदजी इकडे या, इकडे या. आईसाहेब खूप घाईत आहे, खूप घाईत आहे, नंतर बोलू ना. नाही नाही इकडे या, आमचे हे कुठे आहेत? म्हणाले जिथं तुम्ही पाठवलं तिथे आहेत. असं म्हणजे नाही, काही नाही म्हणाले. आता एवढ्यात माता अनुसूयेच्या घरामध्ये आणि 3 दिव्य बालकांचं प्राकट्य झालंय. त्यांच्या अंगावर कपडे नाही, तेव्हा बाळंती विडा घेण्याकरता मी घाईनं निघालो. एवढे कपडे घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही पुढे चला. बलाचा, सामर्थ्याचा, शक्तीचा कुणालाही अभिमान नसावा. परमात्म्याला क्षणभर सुद्धा किंचित जरी अभिमान झाला तरी सहन होत. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान. तुका म्हणे अभिमान नारायणान सोसे, देवाला नाही आवडत. ठीक आहे, आल्यात तिघे जण. तिघींना पाहिलं, माता अनुसूयेला आनंद झाला. तिघी आल्यात, बसायला जागा दिली, बसा म्हणून सांगितलं. तेवढ्यात अत्री आले. बघितलं आज काय विशेष, आज तर तसा सोमवार, हळदी कुंकू गुरुवारला, या सगळ्या बाया का आल्या? ती म्हणाल तसं नाही, या तिघी या सामान्य नाहीत, माता पार्वती, सावित्री, लक्ष्मी आहे. असं काय म्हणाले? बरं बरं, हळदी कुंकू लावा, त्यांचं पूजन करा, त्यांचं स्वागत करा. करते म्हणाले ते. पण ही बालक मी खेळवतो की. अत्री ऋषी बालकांबरोबर खेळतात. आता या तिघींना कसं बोलावं कळे ना. जिचा आपण एवढा द्वेष मत्सर करत होतो, जिच्याविषयी आपल्या ठिकाणी असूया बुद्धी होती, ती मात्र स्वागत करते, जणू काही घडलंच नाही. अशा प्रकारे बोलायचं कसं? आता चुकलो म्हणावं तर चुकलो म्हणण्याची हिंमत होत नाही. आपली चूक कबूल करण्याकरता सुद्धा तेवढ्या अंतःकरणाची व्यापकता लागते महाराज. आईसाहेबांनी विचारलं काय पाहिजे? अनुसूयेने विचार. काही नाही म्हणाले, आमचे हे आले होते. बरं मग? नाही ते कुठे आहेत, त्यांना न्यायचं आहे. म्हणजे समोर 3 बालक असून सुद्धा ओळखता आलं नाही. असं होय, मग तुमचे हे इथंच आहेत, यातले तुमचे कोण आहेत ते ओळखा, घेऊन जा. आता पंचायत, आता परीक्षा त्यांची आहे. कोणी कोणाची परीक्षा घ्यावी महाराज? अधिकार आहे आपल्याला. तिघी जणी एकमेकींकडे पाहतात. म्हणाले व्हा पुढे. पार्वतीबाई म्हणाल्या नाही नाही, मी उगा हात लावावा आणि ते ब्रह्मदेव निघावे. अजून लंगोट्या सुद्धा नाही, यांना काय करायचं? विनोदाचा भाग सोडा महाराज. दुसऱ्याची फजिती करायला जाताल, तुमची सुद्धा फजिती होईल. एवढ्या मोठमोठ्या दैवतांची झाली, तुमची आमची काय स्थिती आहे हे त्यातलं कथाकाराला सांगायचं असतं. तसं चरित्र घडलंय का? अजिबात नाही. मी काय सांगतो नीट ऐका. असं चरित्र घडलंय का? नाही महाराज. अत्रींनी सांगितलं या 3 देवता आहेत, हे त्रिदेव आहेत, त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात माता अनुसूयेनं संकल्प केला, प्रकट झाले त्यांच्या मूळ स्वरूपात. तिघी आनंदित झाल्या. भगवान या दोघांचा निरोप घेऊन जायला लागले. तिघही जण. माता अनुसूयेच्या डोळ्यात अश्रू आले. आईसाहेब का रडता? काही काळ का होईना लेकराच्या सान्निध्याचं, तुमच्या बालस्वरूपाच्या सान्निध्याचा आनंद मला मिळाला. वात्सल्यानं तुम्हाला स्तनपान करता करवता आलं. जगाचे तुम्ही मायबाप, पण काही काळ का होईना तुमचं मातृत्व मला मिळालं. ते जर कायमस्वरूपी मिळालं असतं तर आई एवढं वाईट कशाला वाटायचं? आम्ही येतो ना तुमच्या पोटी म्हणून. अरे तुमच्यासारखे शुद्ध माता पिता आहे, त्यांच्या पोटी जन्माला न्यायचं नाही तर दुसऱ्या कोणाच्या यायचं आहे. परमात्मा सुद्धा अवताराला येण्याकरता योग्य जागा निवडत असतो महाराज. भगवंताला खूप इच्छा आहे अवताराला यायची. रोज स्वप्नामध्ये ते मला सांगतात सुद्धा. तुम्हाला खोटं वाटत असेल तर जाऊ द्या, पण ते म्हणतो, आम्ही म्हणतो या महाराज काय अडचण आहे देवा यायला. काय करू म्हणाले, लायक मायबाप मिळत नाहीत. ज्यांच्या पोटी यावं असे मायबाप सध्या आम्हाला दिसत नाहीत म्हणून. नाही तर यायला काय वेळ आहे. देवाना अवताराला यावं अशीच परिस्थिती आहे सध्या.
आपण डोळे झाकून असलो म्हणून काय झालं, बाहेरच्या जगतातली स्थिती पहा. अधर्माची जेव्हा वाढ होते, धर्माची हानी होते, तेव्हा देव अवताराला येतो ना. मग काय स्थिती आहे आजचा दिवस? आज आपल्या सणाचा दिवस आहे का? पण किती उत्साहानं चाललाय सगळीकडे. तेवढा उत्साह गोकुळाष्टमीच्या, तेवढा उत्साह रामनवमीच्या दिवशी असेल का? असतो. आपला म्हणजे इथं बसलेल्यांचं नाही म्हणत, पण आपल्या म्हणून म्हणवणारे जे आहेत त्यांच्या घरातली स्थिती काय आजची, आणि बाहेरचे असणारे हॉटेल ते सगळं बघा काय चित्र आहे रस्त्यावर. आता 6-7 दिवस तेच व्हायचं. पण जेवढा उत्साह आणि उन्माद ह्या गोष्टीचा आहे तेवढा 22 जानेवारीला पाहायला मिळेल का? होईल आनंद एवढा. 550 वर्षात जो अपमान घेऊन आपला समाज जगत होता तो कलंक धुतला गेलाय. प्रत्यक्ष भगवान श्रीराम त्यांच्या जन्मभूमीवर पुन्हा विराजमान होणार आहे. किती मोठा उत्सव. 78 युद्ध झाली, 6.5 लाख लोकांनी आपला जीव ज्याच्या करता दिला. खरंच आपल्याला गर्वाचं वाटतं अभिमान. तेवढ्या पुरतं वाटतं महाराज काय करतो आपण त्या करता. नित्य नामस्मरण तरी आपल्याकडनं घडतं का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक माळ तरी माळ घातलेल्यांकडनं तरी म्हटली जाते का रोज? दैव महाराज. ती कट्टरता आपल्या जवळ नाही जी त्यांच्या जवळ आहे. ती निष्ठा आपल्या जवळ नाही. मग ही स्थिती अवताराला येण्याचीच आहे. पण भगवंताला हे दुःख आहे, भगवान आलेत. आणि म्हणून विष्णूंच्या अंशापासून भगवान दत्तात्रय आणि ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्रमा, शिवांच्या अंशापासून महात्मा ऋषी दुर्वास, अशा 3 रूपानं भगवान प्रकट झाले. जेव्हा या तिघांनी आपलं दिव्य स्वरूप एकत्र करून आईसाहेबांच्या समोर प्रकट केलं, ते हे अवधूत स्वरूप आहे. म्हणून भगवान दत्तात्रयांचे 2 जन्म आहेत. एक मध्यान्नाच्या वेळचा आणि एक सायं संध्येच्या वेळचा. संध्याकाळचा जन्म भगवान दत्तात्रयांचा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवसाचा आहे, 1 वर्षभरानंतर. आणि भगवान त्रिगुणात्मक असणारे भगवान दत्तात्रय मध्यान्नाच्या स्वरूपाला प्रकट झाले. म्हणून एकमुखी सायंकाळी आणि 3 शिरे 6 हात अशा स्वरूपाचे भगवान मध्यान्नाला प्रकट झाले. ते अवधूत स्वरूप आहे. मध्यान्नासी दिनकर पळभरी होय स्थिर. मध्यान्नाला असा एक क्षण येतो की ज्या वेळेस आपली सावली सुद्धा जमिनीवर पडत, त्या क्षणाला भगवान आणि प्रकट झालेत. कसे आहेत ते? नेती नेती या शब्दानं श्रुती सुद्धा सांगते. काय वर्णन करू त्यांचं? मला त्यांचं वर्णन करता येत नाही. अरे एवढे व्यापक असणारे हे दिगंबर, दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे असे हे दिगंबर, पण जगत कल्याणाकरता काय त्यांच्या काखेत झोळी आहे. कशासाठी? भिक्षा मागण्याकरता. कुणाकरता मागतो? जे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, सिद्धी ज्यांच्या दाराशी पायाशी हात जोडून आहे, अष्टमहासिद्धी रूप कामधेनू ज्यांच्या पाठीशी, त्यांना झोळी घेऊन फिरायची गरज आहे? ते झोळीत भिक्षा मागण्याकरता फिरताय का झोळीतून काही काढून देण्याकरता फिरताय? काय करताय? झोळी दोन्ही गोष्टी करता असते, मागण्याकरताही आणि काढून देण्याकरता. भिक्षा करतात. हो, भिक्षेला सुद्धा जायचं ठरलंय त्यांचं. कुठं जायचं? स्नानाला कुठं जावं, भिक्षेला कुठं जावं, विश्रांतीला कुठं जावं, झोपायला कुठं जावं ठरलं नाही का? काशी क्षेत्री स्नान करतो, करवीर भिक्षेला जातो, माहुर निद्रेला वरी, ढगधगित छाटी गरगरीत नेत्र, शोभतो त्रिशूळ जया हाती, ओवाळितो श्री गुरु आरती दत्त राज प्रभूची. म्हणतो की नाही आपण अर्थ? कसे भगवान? का बरं हे
अरे म्हणाले एकाच ठिकाणी, अरे म्हणाले हे त्रिगुणात्मक असणारे त्रैलोक्यात संचार करतात, म्हणून त्यांचं दर्शन कुठं कुठं होतं, कुठं होत नाही सांगा. तुम्ही काशीला गेलात, मनकर्णिका घाटावर भगवान दत्तात्रय यांच्या पादुका आहेत. किती जण काशीला गेल्यानंतर दर्शनाचं तर मला माहित नाही, पण मनकर्णिका घाटावर त्या महास्मशानापाशी सुंदर स्थान दत्त पादुकांचं आहे. महाराज सकाळच्या वेळेस जेव्हा आपण स्नान करून तिथं जातो, तिथलं वातावरण, तिथलं स्वरूप तसं बघितलं तर शेजारी स्मशान आहे, भकास वाटत असतं एकाकडे, पण तिथं येऊन स्नान करून मस्तकावर ते चरणावर मस्तक ठेवलं, ते मस्तकावर पाणी वाहिलं चरणावर, वेगळा आनंद आहे. भगवान दत्तात्रयांचं कोल्हापूरला दर्शन आहे, माहूरला दर्शन आहे, सर्वत्र ते आहेतच, पण प्रत्येक ठिकाणी का बरं? या तिन्ही स्थानांचा विशेष आहे. करवीरला लक्ष्मी आहे, माहूरला रेणुका, आणि इकडे काशी क्षेत्रात कोण आहे? भगवती अन्नपूर्णा, विशालाक्षी. या तिन्ही क्षेत्राचं वैशिष्ट्य हे वैराग्य क्षेत्र आहे, ते भोगभूमी क्षेत्र आहे, ते ज्ञानभूमी क्षेत्र आहे. भगवान दत्तात्रय आणि माता रेणुका आपल्याला वर्णन केलेलं चरित्रामध्ये. रेणुकादासांनी वर्णन करताना सांगितलं की दोघे काय करतात, तिथे सारीपाट करतात, आणि त्यावेळेस चर्चा चाललेली असते. कसली? वेदांताची चर्चा आहे. म्हणून माहूर हे ज्ञानक्षेत्र आहे, काशी हे वाराणसी हे महास्मशान वैराग्य क्षेत्र आहे, आणि करवीरला महालक्ष्मी स्वतः निवास करते, महाराज जगदंबा, जगाचे महासूत्र असणारी जगदंबा तिथं आहे. तिन्ही स्वरूपानं भगवान दत्तात्रयांचं सर्वत्र सदोदित वास आहे, वास्तव्य हे सांगण्याकरता आम्हाला सांगितलंय. ते नित्य जान्हवीचं स्नान करतात, काखे झोडी आणि पुढे 4 पुत्र आहेत. 4ही वेद जे बोलतायत, कुत्र्यांचं काम आहे भुंकणं, हो भुंकतात, ते घोषणा करतात, ओरडतात, बोलतात. कुणाबद्दल? मालकाबद्दल. यानं सांगितलं छू की भुंकायला सुरुवात, याने सांगितलं हाड, इकडे ये म्हटलं की लागलीच बंद. ज्यांच्या नियंत्रणात हे 4ही वेद आहे. 4ही वेद जया श्रुती म्हणती नेती, ते हे या भगवान दत्तात्रयांचं स्वरूप. महाराज म्हणतात, श्वानाच्या रूपानं 4ही वेद ज्यांच्या पुढे, त्यांना माझा नमस्कार आहे. ते दिगंबर आहेत, नित्य जान्हवीचं स्नान करणारे, तीर्थाला पवित्र करणारे, आणि आमच्या समोर आदर्श ठेवणारे. जरी पावन अवस्था झाली, जरी पुण्य प्रभाव स्वरूप प्राप्त झालं, तरी आपण आपला नित्यनेम सोडायचा. लोक जे मोठे करतात त्याचं अनुकरण करतात. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी, तर ही आपली जबाबदारी आहे. त्रिगुणांच्या पलीकडे गेलो, त्रिगुणातीत जरी झालो, तरी नित्य नियम साधना सोडायची. ती साधनारतता दाखवण्याकरता, ती जगाला सांगण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता भगवान दत्तात्रय अवधूत रूपानं विचरण करतात. 1, 2 नाही महाराज, 24 गुरु. जिथं जिथं जो जो चांगला गुण दिसला, उत्कटता भव्यता दिसली, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. दत्तात्रय अवधूत सांगतात, येदो अरे मी या सगळ्यांचा ठिकाणी एक एक गुण पाहिला आणि त्या गुणांचा स्वीकार केला. अवगुणही तिथं दिसला, पण मी अवगुणाचा विचार केला. अन्यांश्च दोष गुण चिंतन माश मुक्तवा, सेवा कथा रसमोह नितराम पिबत्वम, ते मी केलं. इतरांच्या गुणदोषाचा विचार नाही, गुणांचा ग्राहक झालो आणि दुसऱ्यांचे दोष न पाहता स्वतःचे दोष पाहिले, ते कसे जातील याचा विचार केला. कृपा भई तब जानिये जब दिखे अपने दोष. तेव्हा समजावं, जेव्हा आपले दोष दिसतात तेव्हा देवाची कृपा आपल्यावर आहे समजा. मी त्याप्रमाणे केलं. प्रत्येकाकडनं कुणालाही सोडलं नाही. वेश्येला सुद्धा सोडलं आणि तिलाही गुरु केलं, भिंगुरटीला गुरु केलं, पतंगाला गुरु केलं,
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मासा, हरिण, कबूतर कुणाला नाही, 24 गुरु आहेत. एवढं करून अवधूत म्हणतात आजही मी विचरण करतो, न जाणू कुणाकडनं आपल्याला काय मिळेल सांगता येत नाही. आणि म्हणून अवधूत स्वरूपानं, अवधूत रूपानं, दिगंबर वेशामध्ये भगवान फिरतात. कसं आहे दत्तात्रय ते अवधूत स्वरूपातले. माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सर्वांगाला भस्मलेपन केलेला आहे. त्रिपुंड आहे, मस्तकी जटाभार आहे. त्यांच्या तपश्चर्येचं, त्यांच्या ज्ञानवृद्धतेचं, तपोवृद्धतेचं ते लक्षण आहे. कुठल्याही प्रकारची इच्छा अंतःकरणात नाही. वैराग्याच्या सगळ्या शेणी त्याच्या केलेल्या गौरीच्या केलेली राख ती अंगाला लावली आहे. भस्मीभूत अस्य देहस्य, ही जाणीव अंतःकरणात आहे. तुकोबाराय सांगतात असे भगवान शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरज. त्यांच्या हातात शंख आहे, शांतीचं प्रतीक. चक्र आहे, निर्दलन करण्याचं सामर्थ्य आहे याची जाणीव करून देण्याकरता. गदा पण आहे, वेळ आली तर पाठीत टाकण्याकरता आहे. शस्त्र, अस्त्र, गदा हे शस्त्र आहे, सुदर्शन हे अस्त्र आहे, आणि त्याबरोबर शंख हे शांती निर्माण करणार, त्याचबरोबर युद्धाचाही आरंभ करणार. आरंभ आणि समारोप आमच्या हातात आहे हे सांगणार लक्षण आहे. आणि अशा लक्षणासह भगवान दत्तात्रय अवधूत सर्वत्र विचरण करतात. त्यांच्या पायातल्या असणाऱ्या खडावांचा आवाज भक्तांच्या अंतःकरणाला येतो. भगवान जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या पायातल्या खडावांचा आवाज येतो. येतो, हो येतो, अनुभव घेऊन पहा. तेवढी अंतःकरणातली धारणा करा, युक्ती स्थिर करा, भगवान दत्तात्रयांचं स्मरण अखंड करा, श्री गुरु स्वरूपानं त्यांना पहा, वारंवार निरंतर त्यांना नमस्कार करा. अशा दिगंबर स्वरूप असणाऱ्या प्रभूंचं चिंतन तुम्ही केलं तर निश्चित त्यांचं स्वरूपच आहे दत्त देणे. ते स्वीकारत नाही, देतात. अत्री अनुसयांनी सुद्धा त्यांना देऊन टाकलं समाजाकरता, आपल्याकरता नाही ठेवलं. एवढ्या सायासानं प्राप्त झालेलं हे फल समाजाकरता देऊन टाकणारे म्हणून अत्री अनुसूया धन्य. म्हणून दत्त अत्रेय, अत्रेयांनी ज्यांना देऊन टाकलं ते हे दत्तात्रेय. त्या दत्तात्रेयांना नमस्कार करतात, त्या अवधूतांना नमस्कार करतात. तुकोबारायांचा एकमेव अभंग भगवान दत्तात्रेयांचा करणारा हा गाथ्यातला यथामती यथावकाश आपण त्याचा विचार केला. आपली कीर्तनाची वेळही संपली. आता भजन करायचं. 5 मिनिटात कीर्तन आटोपेल. कोणीही जागा सोडायची नाही. सांप्रदायिक नियम आहे. जय विठ्ठल भजन होईल, पुंडलिक वरदा होईल, मग विणेकरी इथे येतील आणि नंतर मग पुन्हा आणि बोललेले पुरे अभंग होईल. या अगोदर एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमा
पूर्वीच्या काळी इथं येऊन थांबलं की मधली चाल व्हायची. आता ते होत नाही वेळेच्या अभावी, म्हणून चरण म्हणावं, विठ्ठल विठ्ठल भजन घ्यावं, पुढे जावं. आता पूर्वीच्या काळीच म्हणावं लागतं ना, सध्या कुठं होते लोक. त्याकरता 3-3.5 तास कीर्तनाला उभं राहायची सगळ्यांचीच तयारी लागते, सगळ्यांचीच, आणि बसणाऱ्यांची. महाराज काय सांगू, नाना महाराज वडनेरे होते. पैठणला काल्याचं कीर्तन त्यांचं साधारणतः दुपारी 3 वाजता दिंडी जाते. 3 वाजता दिंडी जाते म्हणजे 12 वाजता कीर्तन उभं केलं. 11, 11:30, 11:15 कीर्तन उभं राहिलं. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले. जोपर्यंत नाथांची दिंडी जात नाही तोपर्यंत काला करता येत नाही, समारोप करता येत नाही. 6:15 वाजले. महाराजांचं कीर्तन चालू, भांडवल होतं म्हणून टिकले. सगळंच लागतं, भांडवल लागतं ना महाराज. टिपणाचं शेवटापाशी आलो, टिपणाच्या शेवट पुढं काय सांगायचं, भांडवल लागतं. टाळकरी 3दा बाहेर जाऊन आले. त्याला सुटका आहे ना, हा इकडे तो इकडे बदलता येतो. पण त्यांची कसोटी महाराज, सेवा होती, चाली एक फडफडातल्या चाली, मजा होती त्याची. तसा आनंद खूप कमी मिळतो. असो, तुकोबाराय जे वर्णन करतायत, मी त्यांना दंडवत घालतो. दंडवत म्हणजे काठी उभी केली आणि ती खाली पडली. कशी पडते? सरळ पडते, मग ती कुठं वाकत नाही. तसं कुठल्याही प्रकारची गाठ अंतःकरणात न ठेवता, कुठेही वाकडेपणा न ठेवता सरळ माझं त्यांना समर्पण आहे. दंडवत घालणे म्हणजे काय करायचंय? सर्व भाव समर्पण. कायेनं म्हणजे शरीरानं, वाणीनं आणि मनानं. कुणाला शरण जायचंय? श्री गुरूंना. अत्री अनुसूयात पुत्र दत्तात्रय एवढाच विचार ठेवू नका. भगवान दत्तात्रय हे व्यक्ती नाही, व्यक्तित्व नाही, ते व्यक्तिमत्व आहे, तत्व. आपल्या श्री गुरूंमध्ये सुद्धा ते तत्व पहा. गुरु व्यक्ती नसते, गुरु तत्व असत. व्यक्तिपूजा सुरू झाली की तो संप्रदाय आणि तो गुरु आणि ते शिष्य या सगळ्यांची अवस्था बिकट आहे. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्यांचा, ऊस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. एवढं स्पष्ट तुकोबाराय बोलतात. म्हणून ज्या गुरूंचा विचार आहे ते गुरुतत्व वेगळं आहे महाराज. अरे शिष्याची जो नेघे सेवा, माणी देवा सारिखे, त्यांना गुरु म्हटलंय. कळालं का? जो शिष्याची सेवा घेत नाही, उलट त्यांना देवासारखं म्हणतो. प्रसंग आला तर त्याच्याकरता सर्व काही द्यायची तयारी आहे. नाथ महाराज म्हणतात, भगवान सांगतात, मी श्री गुरु कुणाला मानतो? ब्रह्मज्ञान सांगणारे खूप आहे. घरोघरी आहे ती आई ते, मंत्र तंत्र उपदेशित घरोघरी गुरु आहे ती आई ते. शिष्या ते मेळवी सदवस्तु ते, तया ते श्री गुरु श्री कृष्ण मानी. मी त्यांना श्री कृष्ण म्हणतात भगवान, की मी त्यांना श्री गुरु मानतो जे शिष्याला सदवस्तूची, परमात्म वस्तूची प्राप्ती करून देतात. गुरु हे स्वरूप असं आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांचं वर्णन करताना जय जय देव गुरु श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू स्वसंविद द्रुम बीज प्ररोहनावनी 18व्या अध्यायात वर्णन पहा. किंवा जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगल जन्म जरा जलद जाळ प्रभंजन
गुरूंचं वर्णन करायला लागले की ज्ञानोबा निवृत्तीनाथ नावाच्या व्यक्तीचं वर्णन करत नाही, तत्वाचं वर्णन करतात. अमृतानुभव पहा, अमृतानुभवाच्या आरंभाला श्लोक आहेत. यदक्षरम अनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रित गुरुरित्याख्या लोके. लोकांमध्ये त्यांना श्री गुरु म्हणून ओळखलं जातं, पण गुरुरित्याख्या लोके पण ते नुसते श्री गुरु नाहीत. साक्षात विद्या ही शांकरी, शुद्ध विद्या अध्यात्म विद्या आहे. जयत्या ज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. ते कधी कधी दया करत नाही, अखंड दया आहे त्यांच्या ठिकाणी. अखंड कृपा करणं हे श्री गुरूंचं स्वभाव आहे. गुरु ही आई पण आहे, बाप पण आहे, भाऊ पण आहे, बंधू पण, सगळा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविण देव नाही तुझा असं म्हणणारे महाराज संत. श्री गुरूंचं हे स्वरूप भगवान दत्तात्रेयांच्या रूपानं प्रकट झालं. तो हा आजचा मार्गशीर्ष महिना. सद्गुरु श्री निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबारायांनी असंच केलंय. तिथे गुरुतत्वाचा विचार केलाय. म्हणून विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा ही भावना व्यक्ती म्हणून नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे. आणि येथे शेवटी काय येथ म्हणे श्री हा होईल येणेवरे ज्ञानदेव. विश्वात्मक असणारे श्री गुरु हे तत्व व्यापक आहे, ते अनुभवायचं असतं. सेवा हा तिथला दारवंटा आहे. काया वाचा मनानं सेवा करावी, श्रद्धेनं सेवा करावी, चिंतन करावं. त्यांच्या उपदेशाचं, त्यांच्या सान्निध्याचं जे जे काही स्मरण आहे ते पुन्हा पुन्हा करावं. तसं वागण्याचा प्रयत्न करावा, तरच आपलं कल्याण होतं. ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञाने भजनाला म्हटलं तर तेवढे टाळे वाजवायला तयार नाही. तेवढं आयुष्य भगवंताला द्यावं, आयुरारोग्य द्यावं, संपन्नता द्यावी, समाधानानं जीवन जगा. थोडा आजूबाजूला काय घडतंय ते पहा. एकच विनंती आहे, रोज काही नित्य नियम घरातल्या सगळ्यांचा मिळून एकत्र ठेवा. जास्त तुमच्याकडे मागत नाही.
पण घरातले सर्व सदस्य दिवसातनं केव्हा तरी एक वेळ ठरवून 10-15 मिनिटं काहीतरी सत्संग करतायत, वाचन करतायत, हनुमान चालीसा तरी म्हणतात, हरिपाठ तरी म्हणतात. रोज करा महाराज. घरात कधीही अकाल मृत्यू होणार नाही. लिहून घ्या, मी इथून बोलतोय. दुसरी गोष्ट, दिवसातनं सगळे घरातले लोक केव्हा तरी ठरवा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, नाश्त्याच्या वेळेला, रात्रीच्या, पण सगळे एका ठिकाणी बसू आणि सगळे जेवण जेवूत, एकत्र एका ठिकाणी बसून जेवूत. आणि त्यावेळेस मोबाईल बाजूला ठेवू. बस अर्धा तास लागतो महाराज सगळं खेळीमिळीनं जेवण व्हायला. डॉक्टरला रुपये द्यावा लागणार नाही महाराज. करून बघा प्रयत्न. मी इथून सांगतोय, अधिकारानं सांगतोय. खाली उतरल्यानंतर माझ्या शब्दाला काही किंमत नाही, पण इथं नक्की प्रयत्न करून बघा. कशाला अनारोग्य येईल, कशाला डॉक्टरच्याकडे जावं लागेल 17 वेळा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हेच तर संतांच. वाचे बरवे कवित्व कवित्वी, रसिकत्व रसिकत्वी, परतत्व स्पर्श जैसा असावं. कोणालाही वाणीनं, आपल्या बोलण्यानं, कृतीनं, भावनेनं दुखावू नये ही प्रार्थना. भगवंतानं आपल्याला सगळ्यांनाही सद्बुद्धी द्यावी प्रार्थना करतो. जय जय विठ्ठल, जय जय नाही विचारला